राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, काही मतदारसंघातला प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. काय परिस्थिती आहे, काय सांगाल? सगळ्यात आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाही तर शिवसेना हा पक्ष आहे उद्धव साहेबांचा. आज प्रचार थांबतोय, संपत नाही, थांबतोय. रात्री धाराशिव आणि बार्शी सोलापूर जिल्ह्यात या ठिकाणी उद्धवजी होते आणि मीही बार्शीला गेलो होतो. प्रचंड प्रमाणात शिवसेनेला, महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा मिळतोय अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यामुळे विजय महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागेवर या महाराष्ट्रात नक्की आहे. जनतेच्या मनामध्ये एक केंद्र सरकार आणि विशेषतः नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविषयी एक काळ असा होता की यांच्यामुळे फायदा होता, आता असा काळ आला की यांच्यामुळे तोटा होणार आहे. बऱ्याच ठिकाणी भाजपविषयी लोक बोलत नाही, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहाविषयी रोष अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे आणि याचा फायदा महाविकास आघाडीला होतो. ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी महाराष्ट्रातील मराठी नेतृत्वाचा, मग शरद पवार साहेब असेल, मग उद्धवजी ठाकरे साहेब यांचा एक अवहेलना किंवा एक खालच्या स्तरावर टीका करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडणार. महाराष्ट्र एक साधन सुचिता पाळणारं राज्य आहे, हे काही खालच्या स्तरावर जाणारं राज्य नाही. तेव्हा मराठी लोकांना हे आवडत नाही. ठीक आहे, वैचारिक विरोध तुमचा आमचा सगळ्यांचा असू शकतो, असला पाहिजे, ठेवला पाहिजे, त्याच्याविषयी काही वेगळं असायची काही गरज नाही. परंतु अशा पद्धतीनं खालच्या स्तरावर कोणाला कोणाला नकली म्हणणं, कोणाला काय अतृप्त आत्मा म्हणणं, म्हणून या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेला आवडणार नाही आणि याचे परिणाम निवडणुकीतून निश्चित दिसतील. दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर काल उद्धव ठाकरे यांची धाराशिवला सभा झाली. त्यात ते म्हणाले की मी सुद्धा नरेंद्र मोदीला अडचण आल्यावर धावून जाईन. त्याला काय धावून जाणं, हे पहा, या हिमालयाला सातत्यानं सह्याद्रीने मदत केलेली आहे आणि नरेंद्र मोदी म्हणजे व्यक्तिशः नरेंद्र मोदी असा त्याचा अर्थ घेण्याच्या शेवटी देश हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि देशावर अशा पद्धतीनं काही संकट येऊ शकतं तेव्हाच महाराष्ट्र धावून जातच असतो. या भूमिकेतून उद्धवजी ठाकरे साहेब निश्चित नरेंद्र मोदी म्हणजे एक देशाचं आज नेतृत्व करतात हे तर मानलं पाहिजे. ठीक आहे, पुढे 4 जून नंतर ते नाही राहणार हा वेगळा मुद्दा आहे, पण आज ते आहे देशाचं हे तर मानलं पाहिजे. आणि ठीक आहे, 4 जून नंतर नसले तरी शेवटी या देशाचं त्यांनी नेतृत्व केलं, एक देशाचं नाव उंच करण्याचा प्रयत्न केला, याच्याविषयी काही दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून सातत्यानं हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो. ही देशातली पार 1947 पासूनची स्थिती आहेच आहे. ती स्थिती उद्धवजींनी सांगितलेली, मला वाटतं त्यात काही वावगं असायचं काही कारण नाही. पण याचे राजकीय संदर्भही निघतात. मोदी अडचणीत असल्यास मी धावून जाईन, मला असं वाटत नाही. अशा राजकीय ज्यावेळेस देश आम्ही 370 कलमाला आम्ही सपोर्ट केलेला आहे. राम मंदिराच्या वेळेस आम्ही प्रचंड प्रमाणात ताकदीनं उभं राहिले. जे जे देशहिताचे विषय आहे आणि हिंदुत्वाचे विषय आहे त्यात शिवसेनेनं पक्ष बघितलेला नाही आहे, विचार बघितलेला नाही आहे, तेव्हा शिवसेना उभीच राहिलेली आहे. हाच विचार उद्धवजींनी व्यक्त केला आहे, बाकी काय वेगळं व्यक्त केलं. 4 जून नंतर मोदी पंतप्रधान असणार आणि तसा तुमचा दावा आहे. कशामुळे तुमचा हा कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे? बिलकुल, कारण मी सुद्धा या महाराष्ट्रात फिरत असताना आधी अबकी बार मोदी सरकार लहान मुलगा सुद्धा म्हणायचा, ज्याला बोलता येतं ना, हा सुद्धा म्हणायचा. अबकी बार तर त्याला सांगावं लागायचं नाही मोदी सरकार. पण आता अबकी बार कोणी म्हणतच नाही. मोदी म्हटलं की लोक TV बंद करतात, सिरियस घेत नाही. तर आधी लोक असं TV समोरपासून सिरियसली भाषण ऐकायचे. आता कोण ऐकतं? अच्छा, मोदींचं आहे का, ठीक आहे, आणखी कोणाचं आहे का, ठीक आहे. ही मेंटॅलिटी लोकांची झाली आणि त्यामुळं आज रोष मोदी आणि शहा याविषयी देशामध्ये निर्माण झाला. तो महाराष्ट्रात सुद्धा आहे. महाराष्ट्रात जास्त याच्यामुळे की महाराष्ट्रातले शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा फोडण्याचं पाप त्यांनी केलं आहे. ठीक आहे, तुमच्यात दम आहे, तुम्ही 148 निवडून आणा, 144 निवडून आणा, काय प्रॉब्लेम नाही, तुमच्या पक्षाचं सरकार बनावा. ही काय पद्धत आहे? स्वतःचं येत नाही म्हणून दुसरे फोडायचे आणि राज्य बनवायचे, ही कोणती पद्धत आहे? वाटतं या महाराष्ट्रातील जनतेला हे पटलं. ठीक आहे, शिवसेनेच्या विचाराचा विरोधातला माणूस असेल एखादा, असला पाहिजे, त्याच्याविषयी आम्ही काय म्हणणार नाही की आमच्या विरोधात आहे, चला हा गुन्हेगार आहे, असतो. त्याचीसुद्धा अशी मानसिकता आहे आज की अशा प्रकारचं पाप या लोकांनी केलं, यांना धडा शिकवला पाहिजे. तुम्ही म्हणता अबकी बार कोणी म्हणत नाही, मग 400 पारचं काय? बिलकुल होणार नाही. अबकी बार भाजपा तडी पार आहे. तुम्ही गणितला माझ्याकडे आत्ता यादी, महाराष्ट्र देशातल्या सगळ्या राज्यात किती जागा आहे त्याची यादी माझ्याकडे आत्ता.
मी जनतेला विचारतो की या राज्यात एवढ्या जागा आहे, आत्ता भाजपच्या इथं इतक्या आहे तर किती येतील. आता भाजपच्या काही त्या 303 जागा आहे. कोणत्या राज्यात भाजप प्लस होतं असं दिसत नाही आहे. 303 जागा भाजपच्या आत्ता आहे, पण प्लस कोणत्या राज्यात होतोय भाजपच्याच नेत्यांनी सांगा. उत्तर प्रदेशमध्ये 66 जागा आहे, कमी होणार. महाराष्ट्रात 23 जागा आहे, कमी होणार. दिल्लीमध्ये 7 जागा आहे, कमी होणार. बिहारमध्ये 17-18 जागा आहे, कमी होणार. बंगालमध्ये 17-18 जागा आहे, कमी होणार. मी तुम्हाला दाव्याशीच सांगतो. कितीवर राहील भाजप? 200च्या आजूबाजूला, आत नंतर बाहेर, अशा प्रकारची स्थिती आहे. सध्या ह्या प्रचारामध्ये नारायण राणे उद्धव ठाकरे यांचा वाद मोठ्या प्रमाणात रंगलेला पाहायला मिळाला. नारायण राणे म्हणाले की कोकणात येऊन दाखवा, आलास तर परत जातास कसं बघतो. तर त्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलेलं आहे. मात्र ही जी काही शाब्दिक चकमक झाली, काय सांगाल? मग तो उद्धवजींच्या मोठ्या सभा झालेल्या आहे. रत्नागिरीला झाली, कणकवलीला झाली आहे. कोकण काही नारायण राणेचं नाही. कणकवलीत नारायण राणेला विधानसभेला कोकणच्या जनतेने हरवलेलं आहे आणि आताही हा पराभव त्यांचा होणार आहे. त्यामुळे हा काही नारायण राणेविषयी उद्धवजी ठाकरे साहेब काय वादविवाद नाही करत. कारण नारायण राणे काय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाच्या बरोबरीचे नाहीच आहे. त्यात त्यांच्याबरोबर काय वाद करायचा. त्यांच्याबरोबर उद्धवजी ठाकरे साहेब कधीच वाद करणार नाही. त्यांनासाठी तर आमचे तर विनायक राऊत वगैरे ते तिथले वैभव नाईक हे लोक काफी आहे. उद्धव साहेबाची गरजच नाही या कामाला. हे काम तर आमचे विनायक राऊत, उद्धवजी ठाकरे साहेब, आनंद गीते हे 2-4 लोकच करून घेतील. राजन साळवी, बाकी कोणाची उद्धव साहेबाची, त्याला आदित्य साहेबाची गरजसुद्धा नाही नारायण राणेंना. त्याच्यात तोंडी कोण लागणार आहे. आणि उद्धव साहेब कोकणात जाऊन आले, विराट जाहीर सभा झाली. काय केलं नारायण राणेंनी? काय करणार नारायण राणे? काय करू शकत नाही. आता त्याच नारायण राणेसाठी राज ठाकरे मोठमोठ्या सभा घेत आहेत. कालची तुम्ही सभाही बघितली असेल. ज्याचं एकही जागा नाही या महाराष्ट्रात लढायचं, ज्याच्या इंजिनमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोळसा टाकला जातो मग ते इंजिन चालतं, किंवा भारतीय जनता पार्टीची लाईट सप्लाय होती त्याच वेळेस ते इंजिन चालतं. आता हे सप्लाय झालेलं आहे. त्या इंजिनमध्ये कोळसा भाजपने टाकलेला आहे. तेवढी ती गाडी चालली. जितनी भरी चावी रामने उतनी चले खिलौना, तसं ते राज ठाकरेंचं आहे. त्यामुळे त्यांनी काय होणार आहे. पण राज ठाकरे असं म्हणले की नारायण राणे जर का 5 वर्ष मुख्यमंत्री असते तर प्रचाराला येण्याची गरज पडली नसती. बरोबर आहे ना. ते 5 वर्ष नव्हते ना, 6-7 महिनेच होते. त्यामुळे प्रचार करावा लागतो, हे सत्य आहे. आणि आता साधारणपणे संपूर्ण राज्याचा तुम्ही हा आवाका बघितलेला आहे. ते म्हणत होते सातत्याने की आम्ही 45 पार जाणार आहात. तुम्ही एकंदरीत अभ्यासाअंती तुम्हाला आता काय स्थिती वाटते राज्यात? ते तर 45 काय 90 पार सांगायला बसले राज्यामध्ये 48 जागा असताना. पण त्यांच्यापेक्षा महाविकास आघाडी पुढे राहणार एवढं तुम्हाला 100% सांगतो मी. 100% राहणार. कारण उद्धव ठाकरेंचं एक वाक्य चांगलं का असतंय की आता माझी सटकली, आता तुमची सटकणार. नाही, बरोबर आहे ना. एक सगळ्या गोष्टी सहन करण्याची एक हद्द असते. सगळ्या गोष्टी काय काय बोलणार तुम्ही. एकीकडं सांगणार की अडचणीमध्ये मी धावून येणार असं सांगणार, इकडे त्यांची शिवसेना फोडण्यासाठी हे करणार, त्यांची खुर्ची काढून घेणार. खोटे नाटक मगरीचे जे अश्रू असतात ना, तशा पद्धतीनं हे अश्रू आहे. हे सगळ्यांना कळतं. आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं शिवसेना संपवण्याचा विडा उचललेला आहे आणि मग याच्यात पुन्हा बोलावं लागेल अशा गोष्टी, जसं अफजल खानाने विडा उचलला होता विजापूरच्या दरबारात. हम ये करेंगे, हम शिवा को पकड के लाएंगे, जिंदा मुर्दा. या विडा उचलल्यानंतर त्याची तिथंच कबर खणलेली आहे महाराष्ट्राने. आता वैचारिक कबर येणार काळात महाराष्ट्र, हे जे गुन्हे दिल्लीचे लोक महाराष्ट्रात चालून येतात, गुजरातचे लोक महाराष्ट्रात चालून येतात, यांची वैचारिक कबर शिवसेना इथं खोदल्याशिवाय राहणार नाही. उद्धवजींच्या नेतृत्वाखाली ही उद्धवजींची सटकलेली, ते काम आम्ही पूर्ण करू. काल संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल एक वादग्रस्त विधान केलं. ते म्हणाले की चंद्रकांत खैरेंनी आता आपली स्वतःची सुनता करून घ्यावी. का बरं असं म्हटलं? असं नमाजाच्या वक्तव्यावरून खैरे साहेब काय बोलले नमाजाच्या वक्तावर? खैरे साहेब असं म्हटलं की मुस्लिमांनी 5 वेळेस नमाज पडलेली आहे किंवा पडतात असं म्हटलं. पडत नाही का मुसलमान? पडतात म्हणलं तर त्याच्यात काय खैरे साहेबांनी पाप केलेलं आहे? मी समजा मंदिरात दर्शनाला जातो. आता शिरसाट जातात नाही जातात मला माहिती नाही, कोणत्या मंदिरात जातात, काय कुठं जातात. मला शिरसाटांचं काही जसं जास्त ज्ञान नाही, बाकी ज्ञान आहे मला त्यांचं. परंतु आता ते जात असतील नाही तर नसतील, आम्हाला काय करायचं. पण जर खैरे साहेब पण एखाद्या मंदिरात जात असेल, कोणी एखादा मुसलमान मस्जिद जात असेल, ते जर खैरे साहेब बोलले तर त्याला काय प्रॉब्लेम आहे.
मला वाटतं एक जातीय विद्वेष फैलावण्यापेक्षा येणार का सगळे धर्म सोबत येणं काय वाईट आहे या शहराच्या या जिल्ह्याच्या विकासासाठी. रोज दंगलीचं शहर असल्यामुळे उद्योगधंदे कित्येक येत नाही, कामगार वर्गाला त्रास होतो, समाजात विकासाचे प्रश्न बरेच प्रलंबित राहतात. आणि मग जर ह्या सगळ्या गोष्टी सोबत आपण हातात हात घालून जर हे शहर एकत्र गुण्यागोविंदाने नांदायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी खैरेसावांनी पुढाकार घेतला तर मला वाटत नाही त्यात काही चुकीचं आहे. पण मग सुनता करण्यापर्यंत विषय घेऊन आले संजय शिरसाट हा सगळा. मला असं वाटतं संजय शिरसाट असो का त्यांचे जे बगलबच्चे खोक्यावाले आहेत ना, यांची वैचारिक सुनता आता करण्याची वेळ आलेली आहे. यांची सुनता झालेली, करायची नाही, यांची झालेली ऑलरेडी. कारण हे कोण होता असं तू, काय झाला असं तू असं म्हणता येईल त्यांना. कोण होते हे? आता कोणाच्या पालख्या वाहत आहे तुम्ही? याचा अर्थ तुम्ही वैचारिक सुनता करून घेतलेली आहे, त्यामुळे सुनता तर तुमची झालेली आहे. तर हे होते अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांना कडक शब्दात प्रत्युत्तर दिले की त्यांची वैचारिक सुनता झालेली आहे. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.